तुम्ही गोल व्हरायटी लावायचा उद्देश काय होता असं? नाही, त्यातले कसं आर्लीमध्ये प्लॉट येतात आणि त्यांना एक्सपोर्टची खूप चांगली मागणी असते. तर ही द्राक्ष तुम्ही ज्यावेळी लावली त्यावेळी तुम्ही काय द्राक्षाबद्दल तुम्हाला काही नॉलेज अभ्यास काय झालं साहेब, आम्ही दाईमत खूप दिवस काम केलं, साधारण 25-30 वर्षांची दाईमत. आणि त्यानंतर मग आपण पीक चेंजेस काय करावं, मग आम्ही ठरवलं की आपण द्राक्ष लागवड करायची. 100% दाईमत ऑलरेडी तुम्ही आमच्याबरोबर होते, पण आणि त्यानंतर द्राक्षात पण तुमचीच मेन मार्गदर्शनाने आम्ही द्राक्षाकडे आलो. द्राक्षामध्ये तुम्ही आता हे जे क्रॉप कव्हर वरती टाकलेलं दिसते तुमचं, तर हे तुम्ही द्राक्ष लावले तेव्हापासून टाकलेलं आहे का? तुम्हाला अशी गरज का पडली क्रॉप कव्हर टाकायची? युएसके ॲग्रोचा यांचा मोठा वाटा आहे आणि त्याच्यातून मग प्रॅक्टिसमध्ये तुमचं कंपनीचा आम्हाला सल्ला मिळत गेला आणि आम्ही इथेच्या प्रॅक्टिसमध्ये चेंजेस केले. शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही हा प्रीब्लूमचा जो डीप असतो आपण घेतो 10 ppm 5 ppm, कोण शेतकरी 20 ppm पर्यंत घेतात, त्याला कोणत्याही प्रकारचा प्रीब्लूमचा डीप घेतलेला नाही. त्याचं कारण काय आहे डीप न घ्यायचं? बाग लावल्यापासून एकदाही सीसीचा वापर कुठलाही काही वापरण्यासाठी कोणताही संजीवक काहीच वापरलेलं नाही. त्याच्यामुळे कसं होतं की सिलिकॉन गेल्यामुळे ना पालाचा रफनेसपणा, पाल एकदम मोठ्या साईज मध्ये तयार होतो आणि एकदम रोगमुक्त राहण्याला शक्ती चांगली शक्ती चांगली होते आणि एकदम पुढे असा तोप घेऊन निघतो, म्हणजे त्याला एकदम फुल ताकद पुढे निघतो. जे कोणता कसल्याच प्रकारचा जे नाही, कुठलाही जे द्यायचा नाही, गरज नाही. फिक्स शेड्यूल आहे त्याच्यात काही म्हणजे नाही. त्याच्या व्यतिरिक्त कधी आम्ही दुसरं काही वेगळं वापरून पाण्याचा पण कधी वापरलं नाही, गरजच आली नाही, खरं वापरायची गरज आली नाही. यावर्षी तर आपण ऑलरेडी ऑटोमेशनच्या सिस्टम मध्येच टाकून ठेवलेलं होतं. 1000 लिटर मध्ये 10 लिटर आणि प्रत्येक फर्टिगेशन मध्ये बाबू होते गेले. काही गरज नाही. उलट एसओपी जास्त दिल्यापासून नंतर वातावरण बदल झालं, थंडी झाली, एअर क्रॅकिंग वगैरे प्रॉब्लेम येतात. आमचं असं लक्षात आलं की पीडीएम पोटॅश दिल्यानंतर तो प्रॉब्लेमच येतो. पीडीएम आणि त्यांच्याकडून एक नवीन पिढीने आदर्श घ्यावा असे त्यांचं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी कमी वयात नोकरीच्या पाठीमागे न लागता शेती म्हणजे एक आवड म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने डेव्हलप, अशा त्यांच्या व्यक्तिमत्वाला युएसके ॲग्रोचा सलाम. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहे सटाणा तालुक्यातील तिळवणी या गावी. तर तिळवणी या गावी दीपक रामदास गुंजाळ यांच्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये. तर दीपकदादा यांच्याकडे कमीत कमी 7 ते 8 वर्षापासून द्राक्षाचं पीक आहे. त्यांच्याकडं थॉम्सन या जातीची व्हरायटी आहे आणि यांनी द्राक्ष लावल्यापासून त्यांचा कसा अनुभव आहे ते आपण जरा त्यांना विचारून घेऊ. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. तर दीपकदादा असं सांगा तुम्ही की तुम्ही द्राक्षे कोणत्या साली लावली? द्राक्ष साधारण आम्ही दाईम होतो साहेब आमच्याकडे आधी. त्यानंतर आम्ही 8-1 वर्ष झाले की आपण द्राक्ष लागवड केली. 8-1 वर्ष द्राक्ष लावून झाले. तर कोणत्या व्हरायटीची द्राक्ष आहे तुमच्याकडे? आपल्याकडे थॉम्सन आणि सुधाकर या 2 व्हरायटी आहेत व्हाईटमध्ये आणि आपण 2च व्हरायटी आपण नवीन पण आपण आता त्याच व्हरायटी ठेवलेली आहे. बरोबर. व्हाईटनेसमध्ये म्हणजे तुम्ही गोल व्हरायटी लावायचा उद्देश काय होता असं? कारण काय तसं आपण आर्लीमध्ये येतो, आपण जून-जुलैमध्ये छाटणी घेतो आणि सटाणा एरियातले सटाणा एरियातले कसं आर्लीमध्ये प्लॉट येतात आणि त्यांना एक्सपोर्टची खूप चांगली मागणी असते. म्हणजे डिसेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तर माल आला 15 डिसेंबर तर क्रिसमसला खूप चांगली मागणी असते. त्याला व्हाईटच मालाला चांगली मागणी असते. त्या हिशोबात आपण व्हाईट व्हरायटीकडे जास्त. त्याच्यातले ॲडव्हान्स म्हणून तुम्ही नंतर सुधाकरची लागवड केली. बरोबर. तर ही द्राक्ष तुम्ही ज्यावेळी लावली त्यावेळी तुम्ही काय द्राक्षाबद्दल तुम्हाला काही नॉलेज अभ्यास असं काय होतं का? तुम्ही आपले द्राक्ष कुणाचा एक आपण काय म्हणतो, कुणाचा तर एखाद्याचा आपण आदर्श ठेवतो, असा काय कोणाचा आदर्श होता का? काय झालं साहेब, आम्ही दाईमत खूप दिवस काम केलंय, साधारण 25-30 वर्षांची दाईमत गेले आणि दाईमत प्रॉब्लेम आले वडिलांपासून दाईमत होतो आणि त्यानंतर मग आपण पीक चेंजेस काय करावं, मग आम्ही ठरवलं की आपण द्राक्ष लागवड करायची. तसा आदर्श वगैरे नव्हता, आम्ही ऐनवेळेस घेतलेला निर्णय होता असं म्हटलं तरी तुम्ही झाले आणि त्यात आम्ही काम चालू केलं. बरोबर. तुमच्यासारखे सगळे त्यामध्ये तुम्हाला द्राक्ष लावायला थोडक्या म्हणजे 100% हो 100% दाईमत ऑलरेडी तुम्ही आमच्याबरोबर होते, पण त्यानंतर द्राक्षात पण तुमचीच मेन मार्गदर्शनाने आम्ही द्राक्षाकडे आलो. बरोबर. द्राक्षामध्ये तुम्ही आता हे जे क्रॉप कव्हर वरती टाकलेलं दिसतंय तुमचं, तर हे तुम्ही द्राक्ष लावले तेव्हापासून टाकलेलं आहे का? तुम्हाला अशी गरज का पडली क्रॉप कव्हर टाकायची? काय झालं साहेब की आम्ही एक द्राक्ष लावली आणि खूप चांगले दिवस जात होते द्राक्षात, पण मध्यंतरी पावसाचा जो चलबिचल जी चालू झाली, म्हणजे तुमच्या दिवाळीनंतर जे पाऊस चालू झाले की दिवाळीच्या टप्प्यात जो पाऊस चालू झाला, आपल्याकडे पाणी उतरतो, माल तयार आहे. एक वर्षी काय झालं साहेब, आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा होता हाच प्लॉट आपण 115 रुपये दिलेला होता आणि आपल्याकडे 3 एकरचा प्लॉट आपण हा पकडलेला होता. बरोबर. आणि पाऊस आला
पूर्ण प्लॉट क्रॅक झाला तो आपण 14 रुपयाने विकला. अशी द्राक्ष शेती केली तर आपण टिकणार नाही, आटबट्ट्याचा कार्यक्रम होईल. सगळ्यात मोठा कार्यक्रम होईल. आणि त्याच्या पलीकडे पण जाऊन साहेब काय झालं की आपण जुलैमध्ये बागा छाटतो तर खूप पाऊस पडतो, तर करप्याचा आपली जमीन खूप हलकी आहे. हलकी असल्यामुळे करप्याचा खूप मोठा आम्हाला त्रास होत होता. म्हणजे डावणे काहीच नाही, पण करप्याने खूप आमचं मोठं नुकसान व्हायचं. म्हणजे 2 कारण एकंदरीत आम्हाला खरं तर पेपर टाकण्यासाठी. डावणी हा विषय नव्हता, फक्त करपा आणि तुमचा माल तयार झाल्यानंतर होणार नुकसान याच्यामधून तुम्हाला पेपर टाकण्याची प्रेरणा मिळाली. 100%. आणि पेपर टाकल्यामुळे तुम्ही तो सक्सेस ठरला. हो 100%. तुम्हाला पेपर टाकल्यानंतर असं काही झालं की तुम्हाला ह्यात काही अडचणी आल्या किंवा त्याच्यावर तुम्ही कशी काय मात केली व काय अडचणी पेपर टाकल्यानंतर आम्हाला अडचणी पण आल्या. असं नाही की आम्हाला पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा माल हे केला, भरपूर माल आला, माल जिरला नाही, ऍक्सिडेंट होता, तुम्ही पाणी तुमच्या हिशोबाने नियोजनाने देऊ शकत होते. पण जेव्हा एक साधारण 37, 38, 39, 40 हे 3-4 दिवस म्हणजे 100% फ्लॉवरिंग ओपन झाली आणि सेटिंगच्या वेळेस आम्हाला एक प्रॉब्लेम जाणवला. 4-5 दिवस तिथं मनातली अटॅचमेंट कमी व्हायची, मनी आणि डेटाची बॉन्डिंग कमी व्हायची आणि ते ड्रॉपिंग हा प्रॉब्लेम म्हणजे कूज नाही पण ड्रॉपिंग. बरोबर. सेटिंग काळातली ड्रॉपिंग म्हणजे हे पहिल्या वर्षी तुम्हाला अडचणी आल्या. हो पहिल्या वर्षी अडचणी. आपण दुसऱ्या वर्षी त्याच्यातून काय मग दुसऱ्या वर्षी काय केलं साहेब की आम्ही म्हटलं की थोडंसं आपण चेंजेस करावं. म्हणजे तुमचा पण त्याच्यात मोठा खालीचा वाटा आहे खरं तर, की त्याच्यात आम्ही इथेरियलच्या प्रॅक्टिसमध्ये चेंजेस, यूएसके ॲग्रोचा यांचा मोठा वाटा आहे. आणि त्याच्यातून मग प्रॅक्टिसमध्ये तुमच्या कंपनीचा आम्हाला सल्ला मिळत गेला आणि आम्ही इथेरियलच्या प्रॅक्टिसमध्ये चेंजेस केली. इथेरियल कमी घेण्याचा घेतला. का कमी घेतलं तुम्ही, म्हणजे त्याचं काय तुम्हाला काय तर खूप जास्त इथेरियल झालं ना, माल खूप जोरात यायचा, खूप विगर जास्त व्हायचा आणि त्यानंतर मालात कुजेचं प्रमाण आम्हाला जास्त दिसायचं. मग आम्ही थोडं इथेरियलला पण कमी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर कळी डिपिंग पण आपण स्किप केली, म्हणजे थांबवली. कळी डिपिंग म्हणजे प्रीब्लमची जी डिपिंग घेतो आपण ती 22 ते 25 दिवसाची घेतलीच नाही, ती बंद केली. त्याच्यामुळे काय झालं की घडा काय होतं की खूप वाढला नाही, एकदम प्रॉपर कम्पॅक्ट राहिला. त्याच्यामुळे काय होतं की पेपरमध्ये जेचा रिपोर्ट खूप जास्त मिळतो. म्हणजे तिथं 5 ppm घेतला तिथं 10 ppm चा रिपोर्ट मिळतो. तर शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही हा प्रीब्लूमचा जो डीप असतो आपण घेतो 10 ppm 5 ppm, कोण शेतकरी 20 ppm पर्यंत घेतात. याला कोणत्याही प्रकारचा प्रीब्लूमचा डीप घेतलेला नाही. त्याचं कारण काय आहे डीप न घ्यायचं? हा जो घड आहे हा 1 वीजचा घड आहे आणि याच्यामध्ये डिपिंग घेतला असता तर हा घडाचा विस्तार खूप मोठा झाला असता. विस्तार मोठा झालेल्या कारणाने काय आहे, फ्लॉवरिंगमध्ये जर प्रॉब्लेम आले असते कुजीचे, तो घडाचा विस्तार जास्त झाल्यामुळे हा घड भरण्यासाठी अडचण फार येते. त्याच्यामुळे हे डीप घेत नाही. तर पेपरमध्ये जे प्लॉट असतील त्यांनी ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता ह्या प्लॉटला साधारणतः लावल्यापासून तसं आपलं कम्युनिकेशन आहे, मी तुमच्याकडे वरच्यावर येऊन जातो अडचणी. तर तुम्ही आता याचं एप्रिल छाटणीच्या वेळेला बागेमध्ये फ्रुटफुलनेस चांगलं येण्यासाठी किंवा गर्भधारणेसाठी असं सुरुवातीपासून कसं नियोजन असतं तुमचं? सर आम्ही सुरुवातीपासून जेव्हा आपण प्लॉट छाटला तर आम्ही लावल्यापासून आपण ह्या प्लॉटला सुरुवातीपासून यूएसकेचं सुपरस्टार 9च वापरतोय. याच्या व्यतिरिक्त मारला नाही, तर 3 स्प्रे घेतो साहेब आपण. म्हणजे तुम्ही आता बाग लावल्यापासून एकदाही सीसीचा वापर कुठलाही काही गर्भधारणेसाठी कोणताही संजीवक काहीच वापरलेलं नाही. गेल्या 7-8 वर्षात तुम्ही काहीच वापरलेलं नाही. यूएसके ॲग्रो सायन्सेसचं सुपरस्टार 9 वापरलेलं आहे. तसं कसे स्प्रे घेतात साहेब? आपण सप्टेनच्या वेळेस एक स्प्रे घेतो, सप्टेन झाल्यानंतर आपण दुसरा स्प्रे नंतर घेतो. साधारण सप्टेन पासून सप्टेनच्या आधी एक घेतो, सप्टेन झाल्यानंतर एक स्प्रे घेतो आणि स्टॉपिंगच्या वेळेस एक स्प्रे घेतो. असे 3 स्प्रे घेतो. 52-34 बोरानं सुपरस्टार नाही. किंवा एखादा पाऊस पडला तर आपण एखादा स्प्रे घेतो जास्त. जेव्हा उन्हाळी पाऊस जाईल, जसं ह्या वर्षी आपल्याला पाऊस पडला, आपण यावर्षी एक घेतला. नंतर रेग्युलर आपण 3 स्प्रे घेतले तर आपलं काम चांगल्यापैकी होते आणि खूप माल निघतो. आजपर्यंत आपल्याला ह्या प्लॉटमध्ये कधीही माल निघण्याची अडचण आलेली नाही, कधीच अडचण आली नाही. दरवर्षी आपण माल कमी करतो. यावर्षी एवढा पाऊस असून सुद्धा माल खूप चांगला आहे. बरोबर, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला फ्रुटफुलनेससाठी कधीच अडचण आली नाही, कधीच अडचण आली नाही. आणि आम्ही कधी म्हणजे अतिरेक पण आपण त्यासाठी कधी केलेलं नाही, साधारण. बरोबर, गरज पण पडत नाही. बरोबर. आणि तुम्ही साधारणतः जो आपलं एप्रिल छाटणीमध्ये आपण जी छाटणी घेतो साधारणतः आर्लीच्या हिशोबात आपण फेब्रुवारीमध्ये घेतो. बरोबर. तर दरवर्षी तुम्ही शेणखत टाकता का किंवा बाकी काय खालून काय देता बेसल डोस मध्ये? दरवर्षी आपण शेणखत टाकतो आणि त्यानंतर आपण त्यांना मायक्रोन्यूट्रन देतो. आपलं मॅक्सवेलियस देतो ड्रीप मधून. आणि न्यूट्रीपंच आहे, एसआरपी आहे, एसआरपी 9 न्यूट्रीपंच यांचे आपण स्लरी देतो. स्लरी साधारणतः सपकेन झाल्यानंतर एक स्लरी आपण दरवेळेस देतो. एक वेळेस खरला देतो आणि गोडी बाहेर. बरोबर. 2 स्लरी आपण कंटिन्यू देतो, दरवर्षी देतो. बरोबर. त्याच्यामुळे कसं होतं की सिलिकॉन गेल्यामुळे ना पालाचा रफनेसपणा, पाल एकदम मोठ्या साईज मध्ये तयार होतो आणि एकदम रोगमुक्त राहण्याला शक्ती चांगली, रोगप्रतिकार शक्ती चांगली. तुमचा गेल्या 7-8 वर्ष हो 100% खूप चांगला प्रॉडक्ट आहे तुमचं ते. बरोबर. मग त्याच्यानंतर तुम्ही आता ज्या वेळेला कटिंग करता त्यावेळेला समजा आपण कटिंग केल्यानंतर आर्लीमध्ये आपला सीझन असतो, पेपर आता आपण ह्या 3-4 वर्षापासून टाकतोय, तर घड जिरणे किंवा घड बाळीवर जाणे असा काही प्रकार होतो का तुमच्याकडे? तसं काय नाही, तसं तर काही खूप मोठा विशेष नाही. पण तरी पण आपण सुरुवातीला घेतो
आपण एक्सपोचा स्प्रे घेतो साधारण एक्सपोचा. एक्सपोचा स्प्रे घेतो एक साधारण 9-10 दिवसाच्या दरम्यान, म्हणजे शेंगदाणा स्टेजमध्ये स्प्रे घेतो. बरोबर. बाकी तर काही विशेष गरज पडत नाही, एकच स्प्रे घेतो आपण दरवर्षी एक्सपोचा एक्सपोचा 8व्या-10व्या 8-10व्या दिवशी. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण काय करतो साहेब, त्याच्यानंतर समजा आपण फेल झाल्यानंतर आपण सुपरस्टार आपले हे घेतो, स्टार फोर्स घेतो, एक सुपरस्टार 9चा पण एक स्प्रे घेतो मध्ये बरोबर. त्यावेळेस पण, म्हणजे आधी एक्सपो घेतो, त्यानंतर आपण सुपरस्टार 9 घेतो हा. आणि त्याच्यानंतर आपण स्टार फोर्स घेतो स्टार फोर्स पुढच्या स्टेजला, म्हणजे, पुढच्या fail काढून स्टेजला फेल काढल्यानंतर त्याचा काय अनुभव आहे साधारण तुमचा स्टार फोर्स बद्दल? खूप चांगला प्रोडक्ट आहे. म्हणजे काय? आपण तेव्हाच घेतो असं काही नाही साहेब. आता आपण साधारण 70-75 दिवशी पण एक घेतो, 70-75 दिवसाला तो पण पूर्णिमेला घेतो तो पण साईज त्यावेळेचा काय अनुभव आहे स्पेसिफिक ते दिल्यामुळे काय होतं साहेब, तुमचा घड आहे ना एकदम ग्रीनरी होतो आणि एकदम पुढे असा तोप घेऊन निघतो, म्हणजे त्याला एकदम फुल ताकदीत घड तयार पुढे होतो. निघतो घड तुमचा म्हणजे शेंड्याच्या पुढे निघून जातो, शेंड्याच्या शेंड्याच्या पुढे म्हणजे निघून घड एकदम स्ट्रॉंग होतो, 100% स्ट्रॉंग होतो, एकदम चांगला खूप चांगला result होतो. येतो तिथून. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही कधी आम्हाला वाटलं नाही की एखादं काही वेगळं टॉनिक मारावं किंवा वेगळं काही हा, supplement, म्हणजे काय काय आतापर्यंत गरज नाही, गरजच आली नाही साहेब. हा, सहज वेगळं होतं, काय- म्हणजे वेगळं ठरलेलं शेड्यूल मध्ये काम होतं, काही वेगळं करायची गरज पडत नाही. त्याच्यानंतर साधारणतः पुढे जाऊन मग तुमचं साधारणतः एक 30-35 दिवसाला फ्लॉवरिंग चालू होऊन जातं ह्याचं. बरोबर. 30-35 त्या दरम्यान मग गळकुजीचे प्रॉब्लेम म्हणजे येतात, त्याला आपण कसं काय साधारणतः पेपरमध्ये ते आपण शेड्यूल बसवलं म्हणतो आपण की आपण जे शेड्यूल dipping करायचं नाही. की डिपिंग करायचं नाही पहिली गोष्ट, जे कोणता कसल्याच प्रकारचा जे नाही कुठलाही जे द्यायचा नाही, गरज नाही. खूप गड झालं automatic. तुमचं एक फेल झाल्यानंतर एक 2-2.5 ppm सुरुवातीचा ज्याला आपण म्हणतो हा. तो दिला फेल झाल्यानंतरचा, तर तो द्यायचा. 18-19 दिवसाला. 18-19 दिवसानंतर जीएस द्यायचा नाही. नंतर डायरेक्ट सेटिंग डिप द्यायची, म्हणजे जी आपण ज्याला आता थोड्या वेळपूर्वीच आपला जो विषय झाला की फ्लॉरिंग पूर्ण ओपन होतं 100%, असं वाटतं की याच्याला एक मनी पडणार नाही आणि बाउंडिंग तिथं त्याची कमी होते आणि गळते. त्यावेळेस मला वाटतं की साधारण 38-39 दिवस, म्हणजे 38 पेक्षा पण 38 स्ट्रॉबेरी होण्याचा प्रॉब्लेम वाट जाणवतो, पण 39व्या दिवशी 38 किंवा 39व्या दिवशी एक सेटिंग डिप आपण त्याला घेतो, साधारण 12 ग्रॅम जे आणि डायमोर बरोबर 200 ml. 200 ml आणि त्याच्यामुळे गळ होत नाही, एकदम चांगला घड तयार होतो, एकदम गड. एकदम चांगला घड तयार होतो बरोबर. एकदम. ह्याच्यानंतर साधारणतः पहिलं डिपिंग तुम्ही किती दिवसात घेता? म्हणजे तसं तर सेटिंग डिप झाल्यानंतर आपण एक 45 दिवसात दुसरे घेतो, एक 8-10 दिवसानंतर आपण साधारण 62 दिवसापर्यंत सगळ्या 3 डिप 3 डिप घेतो आपण, 3 डिप मध्ये कंबाईन डायमोर आणि एक्सपो. बरोबर. पहिल्या डिपिंगला साधारणतः 45 दिवसाला तुम्ही कसं जीएचं नियोजन कसं करता? साधारण 20 ग्रॅम जी आणि कंबाईन. काही आपण यावर्षी काही प्लॉटला डायमोर पण घेतलेलं आहे, डायरेक्ट बरोबर. कंबाईन स्किप आणि केलं. त्याच्याबरोबर आपलं आयकॉन शाईन आयकॉन शाईन घेतो, आयकॉन शाईन कंपल्शन घेतो 1 लिटर एक आयकॉन शाईन, 1 लिटर नाही, 500 500 ml 500 ml आयकॉन शाईन आणि जे 20 ग्रॅम आणि कंबाईन 600 किंवा डायमोर 600. बरोबर असं घेता. आणि असं. नंतर लास्टला दुसऱ्या याला आपण काय करतो, दुसऱ्या याला आपण साधारण 25 ग्रॅम जी डायमोर 600 आणि केल्प किंवा मग त्याच्याबरोबर पण आयकॉन शाईन, केल्प युएसके ॲग्रोचं केल्प. युएसके ॲग्रोचं केल्प. आणि किंवा मग त्याच्यात दुसऱ्याला पण आपण वाटलं की आपल्याला लेन्सची गरज आहे तर आपण आयकॉनच घेतो. आणि शेवटीला मात्र मग युएसकेचं केल्प आणि एक्सपो आणि जी फक्त म्हणजे तुम्ही हे गेल्या 5-7 वर्षापासून तुमचं हे शेड्यूल फिक्स शेड्यूल आहे साहेब, त्याच्यात काही ह्याच्यात change काय तुम्हाला अडचण कधी आली म्हणजे नाही? नाही त्याच्या व्यतिरिक्त कधी आम्ही दुसरं काही वेगळं वापरून पाहण्याचा पण संजीव कधी वापरलं नाही किंवा गरजच आली नाही, खरं म्हणजे वापरायची गरज आली नाही. त्याच्यापूर्ण तुम्ही पूर्ण समाधान आहे. दरवर्षी साधारण 18 ते 22, 23 24 mm पर्यंत साईज होते, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. बरोबर. आणि आणि शुगर येते, विशेष शुगर येते. वेळेवरती शुगर येते, शुगर येते. बरोबर आहे. फुल लस्टर बिस्टर फुल तयार होतं मला. आणि साधारणतः सेटिंग झाल्यानंतर तुमचं फर्टिगेशनचं शेड्यूल कसं असतं काय म्हणजे काय? फर्टिगेशन साठी साहेब आपण त्याला खूप काय असं वॉटर खूप काही वॉटर सोलबल देत नाही. मी 1-2 स्लरी देतो तुम्हाला, थोड्या वेळ 1 मायक्रोनची एक स्लरी देतो. त्याच्यानंतर एक 1800 50 किलो एवढी स्लरी देतो, 2 स्लरी देतो. कॅल्शियम नायट्रेट आपलं ड्रिप म्हणून जातं किंवा मग कॅलड्रिप आपल्या कॅल्शियमच्या पोतेसाठी कॅलड्रिप देतो. बरोबर. या दरम्यान आपण एक रूट टुलिप म्हणून पण रूट देतो. टुलिप पण आपण एक देतो. त्याच्यामुळे थोडी जमीन त्याच्यानंतर आपण 42-47 दिलं त्याच्यावर बाहुबली दिलं किंवा 52-34 दिलं त्याच्यावर बाहुबली दिलं. बरोबर. म्हणजे यावर्षी तर आपण ऑलरेडी ऑटोमेशनच्या सिस्टम मध्येच टाकून ठेवलेलं होतं. 1000 लिटर मध्ये 10 लिटर आणि प्रत्येक फर्टिगेशन मध्ये बाहुबली गेलेली. बाहुबली एकरी 2 लिटरचे दोन्ही म्हणजे आता 2 वेळेस गेले आपलं. आणि शेवटला आपण शुगर साठी आता आपण याला पीडीएम पोटॅश दिलेलं आहे. म्हणजे एकही दाना एसओपी किंवा 0050 दिलेला नाही. आपण 2-2.5 किलो याला आता पीडीएम पोटॅश दिलेलं आहे. मागच्या वर्षी पण दिलेलं होतं, या वर्षी पण दिलेलं आहे. काही गरज वाटत नाही. 0050 किंवा एसओपी बागेला द्यायलाच पाहिजे असं काही गरज नाही. उलट एसओपी जास्त दिल्यापासून नंतर वातावरण बदल झालं, थंडी झाली, एअर ट्रॅकिंग वगैरे प्रॉब्लेम येतात. आमचं असं लक्षात आलं की पीडीएम पोटॅश दिल्यानंतर तो प्रॉब्लेमच येत नाही. पीडीएम पोटॅश प्रॉडक्ट पूर्ण ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक आहे. आणि 2-5 दिवस पुढे मागे पण प्लॉट झाला, वातावरणात जरी चेंजेस झाला तरी पण कुठलंही नुकसान होत नाही. बरोबर. अशा तर पद्धतीने शेतकरी बंधूंनो, दीपक दादांनी त्यांचा अनुभव सांगितलेला युएसके बद्दल आणि त्यांच्या द्राक्ष शेतीबद्दल एकंदरीत. तर त्यांचं आज वय पाहता, तुमचं वय किती आहे? माझं वय आता 36 आहे. 36 आहे. तर गेल्या ते 10 ते 12 वर्षापासून शेतीमध्ये काम करतायत. वडिलांच्या नंतर त्यांनी चांगल्या पद्धतीने शेतीचा समजावून घेऊन त्यातले बारकावे जाणून घेऊन एकदम चांगल्या पद्धतीने शेती, माझ्या पण ते 10-12 वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि त्यांच्याकडून एक नवीन पिढीने
आदर्श घ्यावा असे त्यांचं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी कमी वयात नोकरीच्या पाठीमागे न लागता एकदम चांगल्या शिकलेली फॅमिलीतले ते आहेत आणि त्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती म्हणजे एक आवड म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली आहे. त्यांचं डाळिंबामध्ये सुद्धा खूप चांगलं काम आहे आणि बाकी पिकामध्ये पण त्यांनी जे पण पीक केलेलं आहे, पेरूसारखं पीक असू द्या, डाळिंब असू द्या, डाळिंबाची त्यांची खूप चांगल्या पद्धतीने नावाजलेली नर्सरी आहे. आणि द्राक्षामध्ये पण त्यांनी 7-8 वर्षामध्ये जे काही चांगलं काम करून तालुक्यात म्हणा पंचक्रोशीत जे काही नाव कमवले आहे त्यांच्या वयाच्यानुसार, तर हे नवीन पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे. अशा त्यांच्या व्यक्तिमत्वाला USK ॲग्रोचा सलाम. धन्यवाद. धन्यवाद यासाठी साहेब की USKचा पण फार मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांनी मला मार्गदर्शन केलं आहे आणि खूप चांगलं प्रॉडक्ट आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद.